नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आणि भाग आज आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. आणि त्यामध्ये भयानक सत्याचा उलगडा होऊन आपल्याला बघायला मिळणार आहे सारंग आणि सावली येणार आहेत ते एकत्र. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता रात्री भरपूर वेळ होऊनही आता तिलोत्तमाला झोप येत नसते आणि तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये एरझऱ्या मारत असताना तेवढ्यात आता मोनिका तिथे येते आणि म्हणते, आई अजून झोपल्या नाही आहे तो. तिलोत्तमा म्हणते की काही काम होतं का तुझं? तेव्हा आता मोनिका म्हणते की मला ना दुपारपासून माझ्या डोक्यात विचारांचं काहूर उठलं आहे. आणि आता मोनिका म्हणते की मी बोलूनच टाकते. तेव्हा आता मोनिका आता तिलोत्तमाकडे बघते तर तिलोत्तमा म्हणते की सांग काय विचारायचं तुला, विचार. तेव्हा मोनिका म्हणते की आई तुम्ही त्या गुरुकुलाचा विषय असा बदलून का टाकला? तिलोत्तमा म्हणते की ज्यावेळेस मी तो निर्णय दिला त्यावेळेस तू तिथेच होती ना. मोनिका म्हणते मी तिथेच होती आई, पण अगोदर तुम्ही त्या जागेकडे ढुंकूनही बघायचं नाही असं सांगितलं होतं, मग अचानक निर्णय का बदलला? आणि आता तिलोत्तमा म्हणते की तुम्हाला जाब विचारायला आली की माझा निर्णय घेतला त्याबद्दल विचारायला आली? तुला माहिती आहे ना एकदा मी निर्णय घेतला की तो मागे घेत नसते म्हणून. आता मोनिका म्हणते मी आपलं सहज विचारलं तुम्हाला, आपण एकत्र फॅमिलीमध्ये आहोत ना आणि फॅमिलीमधल्या गोष्टी एकमेकांना माहीत असायला हव्यात. तिलोत्तमा म्हणते की अगं काही गोष्टी आपल्या स्वतःच्या मनालासुद्धा पटत नसतात आणि त्या जगालासुद्धा सांगता येत नसतात. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की मी बऱ्याच वेळानंतर विचार केला. मला असं वाटलं की राजकुमारने आयुष्यात ज्या चुका केल्या ना, मला वाटतंय तो आता त्या सगळ्या चुकांची भरपाई करायला निघाला आहे. आता मोनिका म्हणते की त्यांनी प्रयत्नसुद्धा केले ना, तर तिलोत्तमा म्हणते की त्यांनी प्रयत्न केले पण त्यांना यशही मिळालेलं नाही आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की मोनिका अगं त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी होती आणि त्या गुरुकुलाच्या जागेबद्दल वकिलाशी सुद्धा माझं बोलणं झालं आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की मला वाटतंय राजकुमारला सुद्धा त्याच्या चुकांची जाणीव झाली असेल आणि त्याला आता पुढे जायचं असेल, म्हणून त्याला पुढे जायला मी का प्रोत्साहन देऊ नको, आणि जर त्याला गुरुकुलाची जागा त्यासाठी हवी असेल तर मग मी त्याला का सपोर्ट करू नये, असे उत्तर आता तिलोत्तमा मोनिकाला देते. आणि मोनिका ते ऐकून खुश होण्याचं नाटक करते आणि म्हणते की तुम्ही त्यांच्या भविष्याचा विचार करताय. आता ना मला खरंच तुमचं बोलणं ऐकून खूप छान वाटलं आणि आता मला व्यवस्थित झोपही लागेल. तर तिलोत्तमा तिला आता जा सांगते. आणि मोनिका आता दरवाजापाशी येत तिरप्या नजरेने तिलोत्तमाकडे बघते आणि विचार करते की तिलोत्तमा बाई, तू जो सत्य मला सांगते ना ते अजिबात सत्य नाही आहे आणि मला माहिती आहे. मांजर किती जरी डोळे मिटून दूध पित असली ना तरी तिला वाटतं जग तिच्याकडे बघत नाही. त्यातली तू आहे तिलोत्तमा बाई, आणि सगळ्यांना माहिती आहे पण तुला सत्य माहीत नाही, असं झालं आहे. आणि इकडे आता सावली ही अबीरला शोधत येते. सावली आता बबलूला म्हणते की अबीरला बघितलं का बबलू दादा? तर आता बबलू म्हणतो वेंकटेशसोबत खेळत होता ना तो. तर तेवढ्यात आता सारंगसुद्धा ओवीला शोधत तिथे येतो आणि विचारतो ओवी कुठे आहे? आणि बबलू म्हणतो बहुतेक ते झाडाच्या पाठीमागे दोघे खेळत होते, मला वाटतं तिकडे गेले असतील. तर आता सारंग म्हणतो अरे तुला काही अक्कल आहे की नाही? आणि एवढ्यात आता बबलूकडे बघत आता सारंग म्हणतो की अरे तुला काही अक्कल आहे की नाही? रात्रीच्या वेळेस दोघांना कुठे तिकडे झाडाच्या पाठीमागे खेळायला पाठवत असतं का? जा, तुला लक्ष देता येत नाही का? तर आता पटकन सावली त्यांना बघायला जाते तर पाठीमागून सारंगसुद्धा. आणि आता सारंग आणि सावली शेजारच्या जंगलात आता ओवी अबीर अशी हाक मारत त्यांना शोधायला येतात. तर आता इकडे सावली ही सारंगला धडकते त्या अंधारात. सारंग म्हणतो काय सावली तुला बघून नाही चालता येत का? तर आता सावली म्हणते एक मिनटं ओवी तुमची मुलगी आहे ना, मग तिची जबाबदारी घ्यायला तुम्ही नको का? आणि तुम्ही तिला इकडे कसं येऊ दिलं? आणि आता सावली म्हणते तुम्ही लक्ष द्यायला हवं होतं. सारंग म्हणतो मी आराम करायला आलो आहे, तुम्ही कॅम्प भरवला ना, मग मुलांकडे लक्ष देणं तुमची जबाबदारी नाही का? आणि सारंग म्हणतो सावली तुझी जुनी सवय आहे, चूक जरी झाली तरी तू कधी मान्य करणारच नाही आणि तसंच करतेस. आणि सारंग सावलीला म्हणतो की एक नंबरची वेंदळी आहे. सावली म्हणते की अहो लाज वाटते का? तुम्ही तुमचा चेहरा आरशात बघितला का? मला वेंदळी म्हणतात. आणि दोघेही भांडू लागतात. आणि आता सावली म्हणते की लग्न झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का एकतरी गोष्ट तुम्ही जागेवर ठेवत होता का? मला वेंदळी म्हणतात. सॉक्स आणून द्यायचे हातात, रुमाल आणून द्यायचा हातात, सगळं काही मी आणून देत होते हातात. आणि सावली आता सारंगचा हात धरते तर सारंग म्हणतो सोड हात सावली, आणि सारंग ओवीला हाक मारतो. आणि आता सारंग म्हणतो की तुमची आत्ताची बायकोसुद्धा एवढ्या गोष्टी करत असतील का? तर सारंग म्हणतो माझ्या बायकोचं नाव घेऊ नकोस, ती सगळ्या गोष्टी अगदी छान करते. आणि सारंग म्हणतो तुझ्या नवऱ्यासारखा नाही, व्यंकटेशसारखा बेळगाववरून आलाय म्हणे. आणि सारंग म्हणतो तो फक्त बायकोच्या मागे माझी सावली करत फिरत असतो, बायकोचं शेपोटच झाला आहे.
आणि लगेच आता पावसाला सुरुवात होते. तर सावलीवर हात करत म्हणते, बापरे पाऊस आला आणि वरून आला, कुठून आला, आत्ता कसा आला? तर आता सारंग म्हणतो की ढागातून आलाय पाऊस, ढागातून. आणि आता सावली म्हणते की चला आता आडोशाला. तर तेवढ्यात बबलू पाठीमागून आवाज देतो, सारंग दादा, ओवी आणि अबीर आतमध्ये झोपलेत. तेवढ्यात आता पावसामुळे सावली ही आडोशाला जाते आणि आता दोघेही एका झाडाच्या आडोशाला उभे राहतात. आणि आता सारंग म्हणतो, या पहिल्या पावसाला देखील आजच पडायचं होतं. तर सावली म्हणते की तुम्हाला आठवतंय ना, मागे देखील पहिल्या पावसात आपण असेच एकत्र उभे होतो. आणि अबीर आणि ओवी तिथेच पावसात एका झाडाखाली भिजत आहे. आता त्या दोघांची मजा बघत असतात. आता अबीर म्हणतो, ओवी बघ, त्यांच्या आवाजावरून माझ्या लक्षात येतं दोघं एकत्रच असतात. आणि आता अबीर म्हणतो की तुला सांगतोय ना, हे दोघं पहिले बेस्ट फ्रेंड असतात बघ. तर आता ओवी म्हणते, माझे बाबा ना असे कुणासोबत कधीच बोलत नाहीत. आणि हळूच डोकावून त्यांच्याकडे बघत ओवी म्हणते की माझा बाबा ना असा फुगून बसलेला असतो, पण बघ दोघं किती चिटकून उभे आहात. आणि आता ओवी म्हणते की मी तुला एक सिक्रेट सांगू का अबीर, पण तू कुणाला सांगायचं नाही बरं का, अगदी टीचरला सुद्धा नाही. तर आता अबीर प्रॉमिस करतो. आणि लगेच आता ओवी म्हणते की माझी सुशीला काकू आहे ना, ती माझी खरी आई नाही. आणि माझ्या बाबांनी अजून लग्नसुद्धा केलं नाही, फक्त त्या दिवशी सहीसाठी त्यांनी आई बनून तिला आणलं होतं. तर अबीर म्हणतो, काय? अबीर तोंडाला हात लावतो आणि अबीर म्हणतो की तुझ्या बाबांनी, सारंग काकांनी अजून लग्न नाही केलं? तर ओवी म्हणते नाही. आणि अबीर म्हणतो की ओवी मग तुझी खरी आई कोण ग? तर आता ओवी म्हणते, माझा बाबा ना तेच तर मला कधी खरं सांगत नाहीये. आणि आता अबीर म्हणतो, मी तुला अजून एक सिक्रेट सांगतो ओवी, पण तू कोणाला सांगू नकोस. तर ओवी म्हणते, सांग ना. अबीर म्हणतो की माझ्या आईने सुद्धा अजून लग्न केलं नाहीये. आणि अबीर म्हणतो की ते व्यंकटेश काका ना माझे बाबा नाही आहेत, ते माझे काका असतात आणि ते माझे खरे बाबा नाही आहेत. तेव्हा ओवी म्हणते, अबीर मग तुझे खरे बाबा कोण? आणि अबीर म्हणतो की मग आई ना माझे खरे बाबा कोण ते मला सांगतच नाहीये. आणि आता दोघेही पावसात भिजत आता अबीर म्हणतो की चल आता आपण कपडे चेंज करून आतमध्ये जाऊयात. आणि दोघेही तेथून निघून जातात. आणि इकडे आता सारंग आणि सावली दोघेही झाडाच्या खाली उभे राहिले असताना आता सारंग त्याचा खांदा आता सावलीला मारतो. सावली सारंगकडे प्रेमाने बघते. तर सारंग सावलीला खुणावतो आणि दोघेही भर पावसात येऊन ओलेचिंब होऊन एकमेकांकडे बघतात. आणि एकमेकांचा हात आपल्या हातात धरत प्रेमाने दोघेही भर पावसात ओलेचिंब होऊन डान्स करू लागतात. आणि त्यावेळेस आलेली असते सावली सारंगच्या मिठीत. आणि प्रेमाने सारंग सावलीला उचलून आपल्या मिठीत घेतो. तर सावली आता दोन्ही हात मोकळे सोडून भर पावसाचा आनंद घेते आणि दोघेही आलेले असतात प्रेमाने एकमेकांच्या मिठीत. सारंगने सावलीला उचलून घेतलेलं असतं आणि सारंगचा चेहरा आपल्या हातात पकडून सावली प्रेमाने सारंगच्या जवळ येते. आणि तेवढ्यात सारंगला शिंक येते आणि सारंग जोराने शिंकतो आणि दोघांचं हे ते एकमेकांच्या मिठीतलं स्वप्न असतं. आणि आता सावली सारंगला म्हणते की जर तुम्ही असे पावसात भिजलात तर आजारी पडताल आणि मग मुलांची नाही तर तुमचीच काळजी घ्यावी लागेल. आणि इकडे आता राजकुमार फोन लावण्याचा ट्राय करत असतो, पण फोन लागत नसतो. तर मोनिका म्हणते की काय रे, अरे राजकुमार कोणाला एवढा फोन लावतोयस? तेव्हा आता राजकुमार म्हणतो, अगं त्या खंड्याला फोन लावतोय पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ येतोय. तेव्हा आता मोनिका म्हणते की गेला असेल तो कुठे मित्रांकडे वगैरे. आणि इकडे आता मोनिकाकडे बघत राजकुमार म्हणतो, खंड्याला तू ओळखत नाहीस? अगं ते कुठे जरी जायचं ठरलं ना तर मला 100 वेळा विचारतो. आणि मोनिका म्हणते की ऐक ना, अरे त्या खंड्याला एवढं तू व्हॅल्युएशन का देतोय? दुसऱ्याला सांग तुझं काम करायला, तर तुझं त्याच्या वाचून का अडतंय? तर राजकुमार म्हणतो, हा अडतंय ना, कारण त्याच्याशिवाय माझं काम कोणीच करू शकत नाही. आणि राजकुमार म्हणतो की खंड्या फोन का उचलत नाही? तो कुठे अडलाय की काय? आणि त्याला कुणी अडकवतंय की काय? आणि इकडे आता राजकुमार म्हणतो की त्याचं लास्ट लोकेशन कुठलं आहे आणि तो शेवटी मोबाईल घेऊन कुठे गेला होता, 1 मिनिटात शोधून काढीन त्याला. आणि राजकुमार बाहेर जातो. तर मोनिका विचार करते की बापरे, पोलिसांची मदत घेऊन राजकुमार आता त्या खंड्याचं लोकेशन शोधून काढेल की काय? आणि मोनिका म्हणते, काल माझ्याशी फोनवर बोलता बोलता तो गायब झाला आहे आणि मला तर आता तो जिवंत असल्याची सुद्धा शंका वाटत नाही. आणि जर खंड्या मेला असेल आणि जर त्याची डेड बॉडी पोलिसांना सापडली तर, आणि त्याचं जर लोकेशन आता या राजकुमारच्या हाती लागलं तर उगाच माझ्याच अंगलट येणार असा विचार मोनिका करते. आणि मोनिका विचार करते, काही जरी झालं तरी राजकुमारच्या हाती खंड्या लागता कामा नये, मलाच काहीतरी करावं लागेल. आता इकडे ओवी पुन्हा अबीरला म्हणते की अबीर, अरे ते दोघं एकमेकांकडे बघायलाच तयार नाही, त्यांच्यात काय भांडण आहे काय माहिती? जे काही भांडण आहे ना ते विसरायला तयारच नाही आहेत, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे बरं का? अबीर म्हणतो, खरं आहे ओवी. आणि अबीर म्हणतो की त्यांना ना आपण कायम त्यांच्या समोर ठेवायचं, दोघंही एकमेकांच्या समोर असले पाहिजेत, त्यामुळे ते लवकर एकत्र येतील. आता इकडे मोनिका पाठीमागे बसलेल्या असताना अमृता आता शेजारीच
भाजी निवडत असते तर तेवढ्या तिलोत्तमा तिथे येत म्हणते, काय गा अमृता, सारंग कुठे गेलाय का, दिसत नाहीये. आता अमृता घाबरते आणि विचार करते की अरे बापरे, शेवटी आईने सारंगबद्दल विचारलं, आता काय उत्तर द्यायचं. आणि अमृता म्हणते की तो सावलीच्या ट्रीपला गेला, हे जर कळलं आईला तर उगाच घरात भांडणं होतील, तेव्हा आता काय सांगू. आणि आता इकडे तिलोत्तमा विचार करते की ही एवढी का विचारात पडली, आणि जर सारंग आणि इने माझ्यापासून जर काही लपवण्याचा प्लान केला तर नक्की सावली इकडे आली ह्या दोघांचा प्लान असेल आणि मला सांगायचं नाही असाच प्लान असेल, असा विचार तिलोत्तमा करते. आणि आता तिलोत्तमा विचार करते, बघूया ना आता ही काय उत्तर देते. आणि तिलोत्तमा अमृताला विचारते, अगं मी तुला काय विचारते, कसल्या विचारात आहे तू, सारंग कुठे आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की तू काही माझ्यापासून लपवत तर नाही आहे ना. तर अमृता म्हणते नाही. आणि अमृता म्हणते सारंग कॅम्पवर गेलाय, ओवी तिथे गेली आहे. आणि आता तिलोत्तमा म्हणते की ओवीला कॅम्पला जायचं होतं, ती गेली, मग सारंग का गेला. अमृता म्हणते की ओवीला ना तिथे ताप आला होता, तिची तब्येत बरी नव्हती म्हणून गेला आहे. आणि तिलोत्तमा म्हणते की नक्कीच हा सारंग ओवीच्या तब्येतीचं नाटक करून सावलीला भेटायला गेला आहे. आणि तिथून आल्यानंतर जर आता सारंग माझ्याशी भांडला आणि जर माझ्याशी तो खरं बोलला तर ठीक, पण जर माझ्याशी खोटं बोलला आणि तर मग बघूया असा विचार आता तिलोत्तमा करून तेथून निघून जाते. आता ते सगळं बोलणे मोनिका ऐकते आणि मोनिका विचार करते की सारंगही तिथे आहे आणि खंड्यासुद्धा तिथे. आणि जर मी खंड्याचं लोकेशन शोधण्यासाठी तिथे गेले आणि जर मला तिकडे सारंगने बघितलं तर पंचायत होईल असा विचार मोनिका करते. आणि तिथे जाण्यास काही अर्थ नसल्याचे मोनिका आता विचार करते. आणि खंड्याला शोधण्यासाठी आता दुसरा प्लान केला पाहिजे असा विचार आता मोनिकाने केलेला असतो. आणि त्यानंतर आता सारंग आणि सावलीला एकत्र आणण्यासाठी अबीर आणि ओवी पुन्हा एक छान गेम शोधून काढतात. आणि एका टायरमध्ये दोघांनी एकत्र यायचं आणि टायरला पायसुद्धा लागता कामा नाही आणि धक्कासुद्धा. तर दोघेही तयार होतात आणि सारंग सावली एका टायरमध्ये येऊन सावलीचा तोल जातो तर पटकन सारंग सावलीला धरतो आणि दोघेही पुन्हा आलेले असतात ते प्रेमाने एकत्र. अबीर आणि ओवीने केलेल्या भन्नाट आयडियाने सारंग आणि सावली पुन्हा एकत्र येतात. तर आता इकडे तिलोत्तमा आणि मोनिका आणि राजकुमार तिघेजण सारंग सावलीला एकत्र आणण्यासाठी आता कोणती अडवणूक करणार. तर आता सगळ्याला फाट्यावर मारत सारंग आणि सावलीला अबीर आणि ओवी कसे एकत्र आणणार आणि सारंग सावलीने लग्न केलं नसल्याचे सत्य आता कसे दोघांसमोर येणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.